11 वाले काय पाहिलं होतं आपण शेवटच्या लेक्चर मध्ये, सांगा बरं. चला काय झालं सांगा. आपण टेरिडोफाइट्सला लास्ट लेक्चर मध्ये सुरुवात केली, बरोबर आहे. टेरिडोफाइटा. पण टेरिडोफाइट्स मध्ये बेसिकली आपण सांगितलं या इव्होल्युशनरी पॉइंट ऑफ व्ह्यू टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट्स ऑन द अर्थ. They are considered as the first true terrestrial plants. बरोबर आहे. पहिले टेरिस्ट्रियल प्लांट्स और फर्स्ट टेरिस्ट्रियल प्लांट्स आपण टेरिडोफाइटला कन्सिडर करतो. त्यानंतर फर्स्ट टेरिस्ट्रियल प्लांट्स सोबत आपण सांगितलं की these are the first vascular plants on the earth. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. फर्स्ट वॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे कसे, ज्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये आपल्याला वॅस्क्युलर सिस्टम किंवा कंडक्शन करणारी जी पर्टिक्युलर सिस्टम आहे, दिस सिस्टम इज फर्स्ट टाइम डेव्हलप्ड इन द टेरिडोफाइट. सो they are termed as or they are considered as the first vascular plants on the earth. त्यानंतर पहा टेरिडोफाइट्स मध्ये आपण त्यांचा हॅबिटॅट जर पाहिला तर फर्स्ट टेरिस्ट्रियल प्लांट्स आहेत, कम्प्लिटली टेरिस्ट्रियल प्लांट्स आहेत, बरोबर आहे. तसं एक्सेप्शनल टेरिडोफाइट्स आपल्याला काही पाहायला मिळतात जे एपिफाइटिक सुद्धा आहेत, ॲक्वाटिक सुद्धा आहेत, त्यानंतर टेरिस्ट्रियल सुद्धा आहेत. पण जनरली याच्या टेरिडोफाइट्सच्या अगोदरचे प्रायर टू द टेरिडोफाइट्स द अल्गी अँड ब्रायोफाइट्स दे रिक्वायर अ वॉटर टू कंप्लीट देअर लाईफ सायकल. जनरली ब्रायोफाइटला सुद्धा आणि अल्गीला सुद्धा त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी वॉटरची रिक्वायरमेंट आहे. पण टेरिडोफाइट एक असे प्लांट्स आहेत ज्या प्लांटला त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी वॉटरची रिक्वायरमेंट नाही. दे डू नॉट रिक्वायर अ वॉटर like for the process of fertilization or for the process of gametogenesis, for production of spore etc. याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतात. त्या स्टेजेस मध्ये त्यांना वॉटरची रिक्वायरमेंट नाही, बरोबर आहे. पण अल्गीला आणि ब्रायोफाइट्सला, अल्गी आणि ब्रायोफाइट्स जे आपण लोअर प्लांट्स कन्सिडर करतो, या लोअर प्लांट्सला किंवा प्रिमिटिव्ह टाइपच्या प्लांट्सला लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी वॉटर मस्ट आहे किंवा वॉटर इसेन्शियल आहे. विदाउट वॉटर दे कांट कंप्लीट देअर लाईफ सायकल. म्हणजे लाईफ सायकल कंप्लीट करू शकत नाही, बरोबर आहे. त्यानंतर पहा टेरिडोफाइट्स मध्ये आपण त्यांना क्रिप्टोगॅम्स मध्ये इन्क्लूड करतो. दे आर कन्सिडर्ड ॲज द क्रिप्टोगॅम्स, बट हायर क्रिप्टोगॅम्स, ॲडव्हान्स टाइपचे क्रिप्टोगॅम्स आपण टेरिडोफाइटला कन्सिडर करतो. Cryptogams, the group of plants which include a total 3 division, that is the algae, bryophyte and pteridophyte. Cryptogam actually काय असतात? These are the plants which do not have the flower or which do not produce a flower. ज्यांच्यामध्ये फ्लावरचं प्रोडक्शन होत नाही, फ्लावर प्रोड्यूस केला जात नाही, अशा पर्टिक्युलर प्लांटला आपण क्रिप्टोगॅम्स कन्सिडर करतो. आणि या क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 डिव्हिजन आहेत. 3 डिव्हिजन कोणते कोणते? अल्गी जो सर्वात प्रिमिटिव्ह टाइपच्या, सर्वात लोअर टाइपच्या ऑर्गॅनिझमचा किंगडम आहे. त्यानंतर ब्रायोफाइट आणि ब्रायोफाइट नंतर टेरिडोफाइट्स, असे टोटल 3 डिव्हिजन आपण या क्रिप्टोगॅम्स मध्ये इन्क्लूड करतो. तीनही डिव्हिजन, ऑल दिस 3 डिव्हिजन आर basically considered as the cryptogams, but algae and bryophytes are considered as the lower cryptogams, while pteridophytes is considered as the advanced cryptogams. All that advanced cryptogam evolutionary point of view modified type चे plants आहेत, त्यामुळे आपण त्यांना advanced cryptogams consider करतो. त्यानंतर टेरिडोफाइट्स मधली डायव्हर्सिटी जर आपण पाहिली तर आपण सांगितलं
अप्रॉक्सिमेटली देयर आर अबाउट 400 genera. बरोबर आहे, किती जनरा टोटल 400 जनरा अँड 11,000 स्पीसीज, 11,000 स्पीसीज आणि 400 जनरा आपल्याला या टेरिडोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात. कंपेअर टू द डायव्हर्सिटी ऑफ ब्रायोफाइट्स, आपण यांची डायव्हर्सिटी ब्रायोफाइट्स सोबत जर कंपेअर केले तर ब्रायोफाइट्स पेक्षा डायव्हर्सिटी मच हायर आहे. टेरिडोफाइट एक्झिबिट अ मच डायव्हर्सिटी और enormous biodiversity in the bryophytes consider a diverse types of species or much diversity compared to pteridophytes. बरोबर आहे. जसं ब्रायोफाइट मध्ये आपण सांगितलं 960 जनरा आहे, 960 जनरा and approximately about 25,000 species, 25,000 स्पीसीज आणि 960 जनरा, म्हणजे इकडे 400 जनरा आहेत आणि 400 जनरामध्ये इन्क्लूड केलेल्या 11,000 स्पीसीज. त्याच्यानंतर एज ऑफ ब्रायोफाइट, तर ब्रायोफाइटचं एज म्हणजे ऍक्च्युअली त्याचं काही वय आपल्याला पाहायचं नाही. बरोबर आहे, किती वर्ष वय, म्हातारा आहे का तरुण आहे, नेतर नाही, जवान आहे, हे एज आपल्याला पाहायचं नाही. आपण काय कन्सिडर करायला, आपण त्यांचा डॉमिनंट टाइम पिरियड कन्सिडर करायला. बरोबर आहे, कधी डॉमिनंट होते. जनरली अर्थच्या लाईफ हिस्ट्री मध्ये, if we consider the life history of earth, the Paleozoic era is considered as the age of pteridophytes. Age of pteridophytes म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइम ड्युरेशन मध्ये, त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये हे टेरिडोफाइट्स डॉमिनंट टाइपचे प्लांट्स होते, डॉमिनेटिंग प्लांट्स होते. जसं पहा सध्याचा आपण टाइम पिरियड जर पाहिला, सध्याचा जो सिनोझोइक एरा आहे, तर सध्याचा टाइम पिरियड आपण रिसेंट टाइम पिरियड किंवा रिसेंट एरा जर कन्सिडर केला तर या रिसेंट एरा मध्ये एनिमल्स मध्ये ह्यूमन बीइंग सर्वात डॉमिनेटिंग टाइपचे प्लांट ऑर्गॅनिझम्स आपण त्याला कन्सिडर करतो. आपण सगळ्यावर डॉमिनेट करतो. बरोबर आहे, प्रत्येक टाइपच्या ऑर्गॅनिझम्सचा आपण आमच्या स्वतःच्या पर्पजसाठी त्याचं युटिलायझेशन करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच ऑर्गॅनिझमला आपण स्वतः युटिलाइज करतो. आपण सगळ्यांवर डॉमिनेटिंग टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपण आपल्या पर्पजसाठी काय करतो, यूज करतो. डॉमिनंट म्हणजे काय, पॉप्युलेशन जास्त आहे आणि पॉप्युलेशन जास्त असून डायव्हर्सिटी स्कॅटर्ड टाइपची आहे, युनिव्हर्सली स्कॅटर्ड टाइपची आहे. बरोबर आहे. त्यामुळे आपण ह्यूमन बीइंगला सध्या रिसेंट टाइम पिरियड मध्ये डॉमिनेटिंग टाइपचे ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो. तसं जो लेट पॅलिओझोइक एरा होता, पॅलिओझोइक एरा, तुम्ही हॉलिवूड मध्ये एक मूवी आहे जुरासिक पार्क. बरोबर आहे, जुरासिक पार्क मूवी सगळ्यांनी पाहिली असेल, डायनासोरच्या बाबतीत मूवी येते. त्या जुरासिक पार्क मध्ये जो जुरासिक एरा होता, कोणता एरा आहे, जुरासिक एरा, या जुरासिक एरा मध्ये डायनासोर डॉमिनेटिंग टाइपचे एनिमल्स होते आपल्या अर्थवर. पण पिक्चर म्हणलं की आपण काहीतरी त्या पिक्चर मधून आपल्याला घेता आलं पाहिजे. आपल्या कामाच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी असतात. तसं त्या जुरासिक पार्क मध्ये जे एनिमल्स तुम्ही पाहिलेले तर आपण डायनासोर्स म्हणतो. हे डायनासोर नावाचे एनिमल्स त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये, त्या पर्टिक्युलर एरा मध्ये डॉमिनेटिंग होते. तसं प्लांट्स मध्ये सुद्धा आपल्याला डॉमिनेटिंग टाइपचे प्लांट्स पाहायला मिळतात. जसं लास्ट जो एरा होता आपल्या सध्याचा जो रिसेंट एरा आहे सिनोझोइक एरा, या सिनोझोइक एराच्या प्रायरचा जो एरा आहे त्या एरामध्ये जिम्नोस्पर्म डॉमिनेटिंग होते. काय केलं जाते बा, अर्थची जी लाईफ सायकल आहे, ही लाईफ सायकल काउंट करण्यासाठी आपण इपोच, एरा आणि पिरियड्स असे टोटल 3 टर्मिनॉलॉजीज आपण यूज करतो. इपोच सर्वात लार्जेस्ट टाइपचा युनिट आहे, त्याच्यानंतर एरा आणि एराच्या नंतर सर्वात स्मॉलेस्ट आहे पिरियड. तर एरा मध्ये जो पॅलिओझोइक नावाचा एरा आहे, त्या पॅलिओझोइक एरा मध्ये हे टेरिडोफाइट्स डॉमिनेटिंग टाइपचे प्लांट्स होते. त्यावेळेस त्यांची डायव्हर्सिटी खूप जास्त होती आपल्या अर्थवर. आणि हे डायव्हर्सिटी जास्त होती किंवा कमी होती आपण कशाच्या बेसिसवर डिटरमाइन करतो रे, जे पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस जे रॉक्स मध्ये त्या पर्टिक्युलर प्लांटचे जे प्रेस फॉर्म बनले, बरोबर, प्रेस स्पेसिमन जे आपल्याला पाहायला मिळतात, फॉसिल जे आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. फॉसिल्स मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मला काही शब्द आठवण झालाय, पण फॉसिल सगळ्यांना माहित असतात. तर फॉसिल फ्युएल ऐकलं असेल तुम्ही कधी. तर त्या पर्टिक्युलर फॉसिल्स मध्ये आपल्याला त्यांचे स्पेसिमन्स पाहायला मिळतात. बरोबर, तो टाइम पिरियड होता, त्या टाइम पिरियडचे स्पेसिमन एका पर्टिक्युलर लेयर मध्ये प्रेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
तर त्यावेळेसचा जो पॅलिओझोइक एरा आहे, त्या पॅलिओझोइक एरामध्ये हे टेरिडोफाइट्स डॉमिनेटिंग टाइपचे प्लांट्स होते, त्यांची डायव्हर्सिटी त्यावेळेस सर्वात जास्त होते. तर द पॅलिओझोइक एरा इज कन्सिडर्ड ॲज द एज ऑफ टेरिडोफाइट्स. त्यानंतर पण टेरिडोफाइटचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, इफ वी कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ टेरिडोफाइट, structure of pteridophyte. The pteridophyte structure or the plant body of the pteridophyte can be easily distinguished into a root, stem and leaf. काय करता येते, पूर्ण एंटायर जी प्लांट बॉडी आहे टेरिडोफाइटची, या टेरिडोफाइटच्या प्लांट बॉडीला आपल्याला क्लिअरली, बरोबर आहे, क्लिअरली रूट, त्याच्यानंतर स्टेम आणि लीफ या पर्टिक्युलर 3 पार्ट मध्ये क्लिअरली डिस्टिंग्विश आपल्याला करता येते. डिस्टिंक्शन आहे रूट मध्ये, स्टेम मध्ये आणि लीफ मध्ये. पण एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे टेरिडोफाइटच्या बाबतीत, टेरिडोफाइट्स आर द फर्स्ट प्लांट्स ऑन द अर्थ व्हिच आर हॅविंग द ट्रू रूट, स्टेम अँड लीफ. असे पर्टिक्युलर प्लांट्स आहेत ज्या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये ट्रू स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत, ट्रू रूट आहे, ट्रू स्टेम आहे, ट्रू लीफ आहे. अशा प्लांटला आपण टेरिडोफाइट्स कन्सिडर करायला. These are the plants which consist of true root, stem and leaf. पण लीफ मध्ये बेसिकली आपल्याला खूप युनिक टाइपचे लीव्स आपल्याला या टेरिडोफाइट्स मध्ये पाहायला मिळतात. टेरिडोफाइट्स आर द प्लांट्स which have a pinnate leaves, that is the feather like leaves. Leaves may be small or large. Microphytes टाइपचे किंवा मॅक्रोफिल्स टाइपचे लीव्स आपल्याला या टेरिडोफाइट्स मध्ये कॉमनली पाहायला मिळतात. पण काय सांगत आपण, these pteridophytes have a pinnate leaves. कोणत्या टाइपचे लीव्स आहेत त्यांच्याकडे, पिन्नेट टाइपचे लीव्स प्रेझेंट आहेत. पिन्नेट लीव्स म्हणजे जनरली स्मॉल साइजचे लीव्स एका बेसिक कॉमन ऍक्सिस वर, मेन ऍक्सिस वर किंवा स्टेम वर दोन्ही डायरेक्शनला, अपोजिट डायरेक्शनला अरेंज केलेले लीव्स आहेत. जसं बघा तुम्ही एक कॉमन लीव्ह सगळ्यांनी पाहिला असेल, बरोबर, चिंच सगळ्यांना माहित आहे, टॅमरिंडस इंडिकस. टॅमरिंडस इंडिकस सायंटिफिक नेम आहे त्याचं, बरोबर आहे. या टॅमरिंडस इंडिकस मध्ये तुम्ही त्या चिंचेच्या झाडाचे पानं जर पाहिले तर काय असते, स्मॉल साइजचे लीव्स जनरली एका मेन ऍक्सिस वर, ऍक्च्युअली त्याच्या मेन ऍक्सिस म्हणजे ती मिडरिप आहे, या मिडरिपच्या दोन्ही डायरेक्शनला अरेंज केलेले लीव्स आहेत. अशा टाइपच्या लीव्सला आपण पिन्नेट लीव्स कन्सिडर करतो. पिन्नेट लीव्स आर आल्सो कन्सिडर्ड ॲज अ फीदर्स लाइक लीव्स. कशासारखे लीव्स आहेत, फीदर्स लाइक लीव्स आहेत. फीदर्स म्हणजे काय रे, कालच आपण सांगितलं पंख, बरोबर आहे. जसे बर्ड्स मध्ये आपल्याला जे वोलंट अडॅप्टेशन पाहायला मिळते. आपण बर्ड्सचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर बर्ड्स मध्ये फ्लाइंग पर्पस साठी वोलंट अडॅप्टेशन आपण त्याला कन्सिडर करतो. एक तर बॉडी वेट कमी आहे, त्याच्यानंतर हॉलो एम्प्टी बोन्स आहेत विच आर फिल्ड विथ एअर, बरोबर. आपल्या बोन मध्ये जसं बोन मॅरो असते तसं बर्ड्सचे तुम्ही बोन जर पाहिले तर त्या बर्ड्सच्या बोन मध्ये तुम्हाला एम्प्टी स्पेसेस किंवा कॅव्हिटीज पाहायला मिळतात. तर ते वोलंट टाइपचं अडॅप्टेशन आहे. या वोलंट अडॅप्टेशन असणाऱ्या ॲनिमल्स मध्ये, बर्ड्स मध्ये बेसिकली आपल्याला जसे त्यांचे फीदर्स पाहायला मिळतात, जसे पंख त्या बर्डच्या बॉडीच्या दोन्ही साइडला एक्झॅक्टली अपोजिट पोझिशनला अरेंज केलेले असतात, तसे फीदर्स सारखे लीफ या टेरिडोफाइट्स मध्ये काय केलेले आहेत, मेन ऍक्सिस वर दोन्ही साइडला अरेंज केलेले आहेत. अरेंजमेंट ऑफ अ लीफ इज अ फीदर लाइक, सो these leaves are also termed as a feathers leaf, बरोबर आहे. टेरिडोफाइट्स मध्ये खूप युनिक फीचर आहे पाहिजे. लीफ कशासारखे असणं, फीदर सारखे लीफ प्रेझेंट असणं, हे एक त्यांचा युनिक फीचर आपण कन्सिडर करतो. त्यानंतर फीदर लाइक लीव्स आहेत. त्यांची प्लांट बॉडी आपण सांगितलं, इट कॅन बी इझिली डिफरन्शिएट इनटू अ रूट, स्टेम अँड लीफ. द प्लांट बॉडी इज नॉट अ थॅलॉइड प्लांट बॉडी. दीज आर द फर्स्ट प्लांट्स व्हिच truly having the plant body or leafy plant body. Thalloid body is completely absent in pteridophytes. त्यानंतर वॅस्क्युलर सिस्टम जर आपण टेरिडोफाइट ची पाहिले, कोणते सिस्टम आपण कसे करालो, वॅस्क्युलर सिस्टम. वॅस्क्युलर सिस्टम आहे. These are the first plants on the earth which have a true vascular system.
ट्रू वॅस्क्युलर सिस्टम फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ, काय करायचं आपल्याला, ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे. ट्रान्सपोर्टेशन बेसिकली दोन गोष्टीचं टेरिडोफाइट्स मध्ये केल्या जातात. कशा कशाचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे लक्षात घ्या. एकतर लीफनं सिंथेसाइज केलेले जे फूड मटेरियल आहे, या फूड मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे पूर्ण एंटायर प्लांट बॉडी मध्ये, आणि त्याच्यासोबत ट्रान्सपोर्टेशन करायचं आपल्याला वॉटरचं. वॉटर सोबत आपल्याला आणखी ट्रान्सपोर्टेशन करायचंय मिनरल्सचं. हे जे तीन कन्स्टिट्यूएंट आहेत, या तीनही कन्स्टिट्यूएंटचं आपल्याला पूर्ण एंटायर प्लांट बॉडी मध्ये ट्रान्सपोर्टेशन करायचंय. फॉर दिस ट्रान्सपोर्टेशन these plants or pteridophytes have a developed system which is termed as a vascular system. Vascular system consisting of a conducting tissue. काय व्हॅस्क्युलर टिश्यू मध्ये, व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये कंडक्टिंग टिश्यू आहे, कंडक्टिंग सिस्टम आहे. या कंडक्टिंग टिश्यू मध्ये बेसिकली त्यांची जी अरेंजमेंट आहे, त्या अरेंजमेंटनं एक युनिक टाइपचं स्ट्रक्चर आपण टेरिडोफाइट्स मध्ये फॉर्म करतो, ज्या स्ट्रक्चरला आपण व्हॅस्क्युलर बंडल्स कन्सिडर करतो. बरोबर आहे. द स्ट्रक्चर इज टर्म्ड ॲज ऑर द सिस्टम इज मेड अप फ्रॉम अ सिंग्युलर युनिट. व्हॅस्क्युलर सिस्टम मध्ये स्मॉल साइजचे युनिट्स प्रेझेंट आहेत. ज्या स्मॉल युनिट्स पासून बेसिकली आपण ही सिस्टम फॉर्म करतो, त्या स्मॉलर युनिटला, फंक्शनल युनिटला आपण व्हॅस्क्युलर बंडल कन्सिडर करतो. इन शॉर्ट दे आर टर्म्ड ॲज अ व्हीबी. त्याच्यानंतर टेरिडोफाइट्स मध्ये जर आपण लीफ बद्दल थोडंसं आणखी डिटेल मध्ये डिस्कस केलं तर लीफ मध्ये बेसिकली दोन टाइपचे लीफ ऑफ टेरिडोफाइट्स कॅन बी कॅटेगराइज्ड इनटू टू कॅटेगरीज. दोन पर्टिक्युलर कॅटेगरीज मध्ये आपल्याला काय करता येते, त्यांच्या लीफला डिवाइड करता येते. फर्स्ट कॅटेगरी आहे लीफची, भाज्यांना म्हणतात मायक्रोफिलस लीफ, मायक्रोफिलस लीव्स. आणि सेकंड कॅटेगरी आहे ज्याला आपण मॅक्रोफिलस लीव्स कन्सिडर करतो. मायक्रोफिलस अँड मॅक्रोफिलस. मायक्रो आणि मॅक्रो सिंपल टर्म आहे. मायक्रो म्हणजे आपण त्याला स्मॉल कन्सिडर करतो. मायक्रो म्हणजे काय, स्मॉल, आणि मॅक्रो म्हणजे लार्ज साइजचे लीव्स आहेत. पण टेरिडोफाइट्स मधल्या फर्न्स मध्ये किंवा फर्न जे आपण नेफ्रोलोफिस वगैरे कन्सिडर करतो, सिलॅन्जिनेला असन, या एंटायर प्लांट्स मध्ये या दोन टाइपचे लीव्स आपल्याला बेसिकली पाहायला मिळतात. जसं सिलॅन्जिनेला, बरोबर, ज्याला संजीवनी बुटी म्हणतात. संजीवनी बुटी तुम्ही कधी ऐकलं असेल, रामायण सगळेजण पाहत असतात घरी. संध्याकाळी प्राईम टाइम म्हणजे संध्याकाळी 7:30 ते 10 पर्यंत जो टाइम आहे, त्या प्राईम टाइमला मस्त त्या सिरियल चालतात. रामायण, त्याच्यानंतर पुन्हा महिमा शनिदेव काहीतरी, शनिदेव असते, जय जय शनिदेव काहीतरी, जय जय बजरंगबली, पुन्हा अजून कोणती वगैरे वीर शिवाजी. त्या टाइमच्या सगळ्या सिरियल तुम्ही आता सोडत नाही, सगळ्या पाहत असतो मी. तर त्याच्यामध्ये लक्ष्मणाला ज्यावेळेस ती काहीतरी शक्ती काहीतरी लागली म्हणतात बा, त्यावेळेस हनुमानाने जो पर्वत उचलून आणला होता, त्या पर्वतावरती मेडिसिनल प्लांट जे होतं, ते मेडिसिनल प्लांट त्याला आणायचं होतं, पण त्याला आयडेंटिफिकेशन करता आलं नाही. बरोबर आहे. हनुमानानं बॉटनी वगैरे शिकलेली होती, त्याच्यामुळे त्याला प्लांटचं आयडेंटिफिकेशन करता येत नव्हतं. म्हणून काय केलं होतं, पूर्ण तो पर्वतच घेऊन आला. ऍक्च्युअली त्या पर्वतावरचं जे मेडिसिनल प्लांट त्याने आणलं होतं, त्या मेडिसिनल प्लांटचं नाव आहे सिलॅन्जिनेला. बरोबर आहे. हा सिलॅन्जिनेला एक पर्टिक्युलर फर्न आहे, टेरिडोफाइट आहे तो. बरोबर, त्याला आपण मराठीमध्ये संजीवनी बुटी म्हणतो. संजीवनी बुटी किंवा एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे. त्या सिलॅन्जिनेला प्लांट्स मध्ये किंवा सिलॅन्जिनेला नावाच्या टेरिडोफाइट मध्ये आपल्याला मायक्रोफिलस टाइपचे लीव्स पाहायला मिळतात. अशा टेरिडोफाइट्स मध्ये पहा, तशा मेडिसिनल प्रॉपर्टीज यांच्यामध्ये भरपूर आहेत. तर जसं आपल्या शेतामधल्या क्रॉप प्लांटवर तुम्हाला बॅक्टेरियल, फंगल डिसीजेस बरेचसे झालेले पाहायला मिळतात. तुम्ही कधी पाहिला असेल का, ग्रीन ग्राम, मुगावर एक टाका नावाचा डिसीज म्हणतात, पूर्ण व्हाईट कलरचे पानं होऊन जातात. बरोबर आहे. एक व्हाईट कलरची फंगस त्या लीफ वर ग्रो होते. त्याच्यानंतर तुम्ही कधी सोयाबीनवर पाहिलं असेल तर रस्ट टाइपचा डिसीज असेल, विल्टिंग असेल, असे बरेचसे फंगल बॅक्टेरियल डिसीजेस आपल्याला आपल्या क्रॉप प्लांट्स वर झालेले पाहायला मिळतात. पण पहा, हे जे टेरिडोफाइट्स असतात इतके लक्झुरियसली ग्रो करतात, एवढा शायनी नेचर त्यांच्या लीफ मध्ये असते, कोणताही पर्टिक्युलर बॅक्टेरियल आणि फंगल डिसीज आपल्याला या टेरिडोफाइट्स वर पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे पहा,
टेरिडोफाइट्सचा अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल जे ड्रग्स असतात या ड्रग्स मध्ये खूप कॉमनली यूज केला जाते. यांच्यामधले जे ऍक्टिव्ह सेकंडरी मेटाबॉलाइट्स आहेत, सेकंडरी मेटाबॉलाइट्स आपण सांगतो दीज आर कन्सिडर्ड ॲज दी बाय प्रोडक्ट ऑफ अ मेटाबॉलिक पाथवे. जे प्रायमरी मेटाबॉलिक पाथवे, या प्रायमरी मेटाबॉलिक पाथवे मध्ये काही सर्टन बाय प्रोडक्ट्स आपण तयार करतो. त्या बाय प्रोडक्टचा आपण बऱ्याच वेळेस मेडिसिनल पर्पज साठी यूज करतो. तर त्या तशा प्रॉपर्टीज किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज ह्या फर्म्स मध्ये खूप जास्त एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अमाउंट मध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे मेडिसिनल पर्पज साठी फर्मचा खूप कॉमनली यूज केला जात आहे. जी आपली आयुर्वेदिक मेडिसिन सिस्टम आहे किंवा आपण त्याला ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम कन्सिडर करतो, त्या ट्रॅडिशनल मेडिसिन सिस्टम मध्ये टेरिडोफाइट्स खूप कॉमनली ॲज अ मेडिसिनल प्लांट्स म्हणून काय केले जातात, यूज केला जातात. तसा सिलॅन्जिनेला नावाचा जो फर्म आहे किंवा हा जो टेरिडोफाइट्स आहे, या टेरिडोफाइट्स मध्ये आपल्याला मायक्रोफिलस टाइपचे लीव्स पाहायला मिळतात. दे हॅव अ मायक्रोफिलस लीफ while the नेफ्रोलोपिस ज्याला आपण मराठीमध्ये नेचे म्हणतो, पण तुम्ही कधी गार्डन मध्ये याच्यामध्ये हे प्लांट खूप कॉमनली पाहायला असेल पहा नेचे. एक असं छोटंसं पान असते एवढं, आपण इथं स्ट्रक्चर जसं ड्रॉ केलंय तसं टाईपचं स्ट्रक्चर असते. आणि त्या लीफच्या लोअर साइडला जर पाहिलं तर लीफच्या लोअर साइडला टिकल्या लावल्या असेल का, बरोबर आहे. डॉट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला लीफच्या लोअर साइडला पाहायला मिळतात. ऍक्च्युली त्याचे जे स्पोरोफाइट्स असतात, बरोबर आहे. हायड्रॅथोड तुम्ही कधी टर्मिनॉलॉजी यूज केली असेल, ऐकली असेल. ऍक्च्युली हायड्रॅथोड सुद्धा प्लांटच्या लीफवर प्रेझेंट असलेले ज्या ओपनिंग्स असतात त्या ओपनिंगला आपण हायड्रॅथोड कन्सिडर करतो, स्टोमॅटा कन्सिडर करतो. पण नेफ्रोलोपिस मध्ये त्या लीफच्या लोअर साइडला असे डॉट लाईक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतात. Actually, these dot-like structure are the sporophytes of this fern. त्या नेफ्रोलोपिस फर्नचा नेमका असतंय स्पोरोफाइट आहे, ज्याच्यामध्ये स्पोरचं प्रोडक्शन होणार आहे. त्या स्पोर पासून पुढे नवीन प्लांट बॉडी फॉर्म केला जाणार आहे. तर मायक्रोफिलस लीफ आणि मॅक्रोफिलस लीफ सिंपली त्यांच्या साईजच्या बेसिसवर दोन टाइपचे लीफ्स आपण या टेरिडोफाइट्स मध्ये कन्सिडर करायला. मायक्रोफिलस लीफ are the smaller leaf or these are the small sized leaves which are very commonly present in the Silanginella, while the larger leaf pinnately compound leaves are present in a Nephrolopis or Neche. Nephrolopis मध्ये Neche मध्ये आपल्याला commonly large type चे किंवा macrophilous type चे leaves पाहायला मिळतात. त्यानंतर पहा आपण habitat. Generally, if we consider the habitat of pteridophytes चा habitat, for simple आपण terminology सांगतो, habitat is a place where these organism reside. ज्या पर्टिक्युलर प्लेसवर, ज्या पर्टिक्युलर जागेवर तो ऑर्गॅनिझम रिसाइड करायला राहायला, त्या पर्टिक्युलर प्लेसला आपण हॅबिटॅट कन्सिडर करतो. जसं आपण आपला स्वतःचा हॅबिटॅट जर पाहिला तर आपण आपल्या घराला आपला हॅबिटॅट म्हणतो, बरोबर आहे. आपलं जे घर आहे त्या घरात दिस घर इज कन्सिडर्ड ॲज द हॅबिटॅट ऑफ पार्वेसर, बरोबर आहे. तर तुमचं हॅबिटॅट काय असेल, तुमचं घर असेल, तुम्ही शेतात राहत असाल तर शेतातलं घर असेल किंवा आकडा असेल, जे काही तुमचं हॅबिटॅट असेल ते असेल. तसं टेरिडोफाइट्स मध्ये आपण त्यांचा हॅबिटॅट जर पाहिलं तर मोस्टली दिस प्लांट्स ग्रो इन अ मॉइस्ट अँड शॅडी प्लेसेस. मॉइस्ट प्लेसेस वर, जनरली शेडी प्लेसेस वर ग्रो होणारे ऑर्गॅनिझम आहे. मॉइस्ट आणि शेडी प्लेसेस. मॉइस्ट प्लेसेस म्हणजे काय रे, ज्या पर्टिक्युलर प्लेसवर मॉइश्चरचं कंटेंट किंवा वॉटरचं कंटेंट एअर मध्ये जास्त असेल, म्हणजे ह्युमिडिटी जास्त असेल अशा प्लेसवर. आणि शेडी प्लेस म्हणजे आपण सांगतो ज्या जागेवर सावली जास्त असेल, बरोबर आहे. जसं लार्ज डेन्स फॉरेस्ट जर तुम्ही कन्सिडर केले तर या डेन्स फॉरेस्ट मध्ये तुम्ही पूर्ण एंटायर सॉइल सरफेस काय केलं असतं, लार्ज ट्रीजनी किंवा मोठमोठ्या प्लांटने तो एंटायरली कव्हर केलेला असते. त्याच्यामुळे पूर्ण थ्रू आउट द इयर, पूर्ण वर्षभर त्या खालच्या सरफेसवर किंवा सॉइल सरफेसवर शॅडो किंवा सावली तुम्हाला पडायला पाहायला मिळेल. अशा शॅडी प्लेसेसवर हे टेरिडोफाइट्स खूप लक्झुरियसली काय करतात, ग्रो करतात. ज्या जागेवर जिम्नोस्पर्मची जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये लार्ज साईजची जी ट्रीज आहेत, अशा ट्रीजची डायव्हर्सिटी जास्त आहे, त्याला आपण डेन्स फॉरेस्ट कन्सिडर करतो. या डेन्स फॉरेस्ट मध्ये लोअर साइडला जी शॅडो आहे त्या शॅडो मध्ये व्हेरी कॉमनली हे टेरिडोफाइट काय करतात,
ग्रो करतात. तसं मॉइस्ट आणि शेडी प्लेसेसच्या व्यतिरिक्त टेरिस्ट्रियल हॅबिटॅट यांचा खूप कॉमन हॅबिटॅट आहे. टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये जिथे मॉइश्चर आणि सावली जास्त असतात अशा प्लेसेसवर हे कॉमनली ग्रो करतात. त्यानंतर काही सर्टन टेरिडोफाइट्स आहेत. There are certain pteridophytes which are very commonly grow in the aquatic habitat. Aquatic ecosystem मध्ये पाण्यामध्ये सुद्धा ग्रो व्हायला. आपण अगोदरच सांगितलं की फर्स्ट ट्रू टेरिस्ट्रियल प्लांट्स आहेत. पण एक्सेप्शन आपल्याला बायोलॉजी मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी पाहायला मिळतात. तसं इथं टेरिडोफाइट्स मध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. टेरिडोफाइट्स मध्ये एक मार्सेलिया आणि अझोस्पायरिलम हे जे दोन टेरिडोफाइट्स आहेत, हे दोन टेरिडोफाइट्स कॉमनली एक्वेटिक इकोसिस्टम मध्ये ग्रो करतात. पहा अझोला बद्दल तुम्ही ऐकलं असाल. आय थिंक बऱ्याच जणांनी अझोला हे टर्म किंवा अझोला हे नाव कधी ऐकलं असेल. हा जो अझोला आहे, दिस अझोला इज कन्सिडर्ड ॲज अ न्यूट्रिशियस फॉडर फॉर दी मिल्किंग कॅटल. बरोबर, दुधारू जे जनावर असतात या मिल्किंग कॅटल साठी एक न्यूट्रिशियस फॉडर अझोलाला कन्सिडर केलं जातं. जसं आपण आपल्या इकडे काय करतो, त्या मिल्किंग कॅटलला सफिशियंट अमाउंट मध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण ऍडिशनल सप्लिमेंटरी डाएट म्हणून आपण त्याला पेंड असतं, ज्याला आपण खल्ली पेंड बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी यूज करतात. ऑइल केक म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. बरोबर आहे, पेंड आपण खाऊ घालतो, त्याच्यानंतर भरडा खाऊ घालतो. तसं एक ऍडिशनल न्यूट्रिशियस फॉडर म्हणून तुम्ही या अझोलाचा यूज करू शकता. आणि अझोलाला ग्रो करणं खूप इझी आहे. काय करायचं, एक सिंपली आपल्याकडे फ्रेश वॉटरचा पॉन्ड असेल, एखादा हाऊस वगैरे जर आपल्याकडे असेल तर त्या हाऊसमध्ये त्या अझोलाचे स्पोर्स मिळतात. बरोबर आहे, ते स्पोर्स जसं आपल्या हायर प्लांट्स मध्ये आपल्याला सीड्स पाहायला मिळतात, तशा सीड्स सारखे त्यांचे स्पोर मिळतात. ते स्पोर आणून तिथे काय करायचे, लिब्रेट करायचे आणि त्या पाण्यामध्ये थोडासा आपल्याकडे एनपीके जे फर्टिलायझर्स अवेलेबल असतात ते फर्टिलायझर लिक्विड फॉर्म मध्ये जरा पाणी करून त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे. खूप लक्झुरियसली ग्रो होते. आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू या अझोला मध्ये मिल्किंग कॅपॅसिटी लागणारे जे कॅल्शियम, बरोबर आहे, सर्वात जास्त डिफिशियन्सी जनरली हाय मिल्किंग कॅपॅसिटी असणारे जे कॅटल्स असतात त्याच्यामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. तर कॅल्शियमचा चांगला रिच सोर्स आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल एलिमेंट्स, पूर्ण एंटायर ऑर्गॅनिझमचा प्रोटीन, या प्रोटीनचं कंटेंट सुद्धा याच्यामध्ये जास्त आहे. प्रोटीन सोबत कॅल्शियम सोबत कार्बोहायड्रेट एनर्जी सोर्स म्हणून या अझोलामध्ये अबंडंट क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असतात आणि इझिली डायजेस्टेबल आहे. बरोबर आहे, खूप रेडिली त्याला काय करतात, ते कॅटल डायजेस्ट करू शकतात. तर अझोला आणि मार्सेलिया हे दोन पर्टिक्युलर एक्वेटिक टेरिडोफाइट्स आहेत, पाण्यामध्ये कम्प्लीटली ग्रो होतात. समजलंय? त्याच्यानंतर पहा एक्वेटिक नंतर इपिफायटिक फॉर्म मध्ये there are certain pteridophytes which show a epiphytic habitat. बरोबर आहे, इपिफायटिक हॅबिटॅट म्हणजे काय करतात, हे प्लांट्स जनरली दुसऱ्या एखाद्या प्लांटला ऍज अ सपोर्ट म्हणून, जसं तुम्ही कधी पाहिलं असाल बा, पिंपळाच्या झाडावर एखादं लिंबाचं झाड उगवलेलं असतं किंवा वडाच्या झाडावर एखादं लिंबाचं किंवा बाभळीचे झाड जनरली आपल्याला ग्रो झालेले पाहायला मिळतात. तसं नॅचरली हे इपिफायटिक प्लांट्स नाही. पण तुम्ही जर कधी फॉरेस्ट मध्ये जर गेले, डेन्स फॉरेस्ट मध्ये, तर त्या फॉरेस्ट मध्ये एका प्लांटवर दुसरा प्लांट किंवा एका पर्टिक्युलर टाइपच्या प्लांट्सवर दुसऱ्या टाइपचे प्लांट्स खूप कॉमनली आपल्याला ग्रो झालेले पाहायला मिळतात. जनरली इपिफायटिक प्लांट जे असतात, हे इपिफायटिक प्लांट लाईट एनर्जी, सनलाईट ऑब्टेन करण्यासाठी, सपोज एक डेन्स फॉरेस्ट आहे, या फॉरेस्टचा पूर्ण एंटायर सरफेस या लार्ज साईजच्या ट्रीजने काय केलेलं आहे, कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जी लाईट एनर्जी आहे, दिस लाईट एनर्जी डू नॉट रीच अप टू द स्मॉलर प्लांट. इथं सॉइल सरफेसवर ग्रो होणारे जे स्मॉल साईजचे प्लांट्स आहेत, या स्मॉल साईजच्या प्लांट पर्यंत लाईट एनर्जी पोहोचतच नाही. मग लाईट एनर्जी ऑब्टेन करण्यासाठी येते या लार्ज प्लांट पेक्षा जास्त ग्रो होऊ शकत नाही. मग काय करतात, कॉमनली these plants grow over the branches of a large trees where the light energy is sufficiently available. इथे लाईट एनर्जी सफिशियंट अमाउंट मध्ये अवेलेबल होईल अशा पर्टिक्युलर जागेवर हे कॉमनली ग्रो होतात. ओनली ऍज अ सपोर्ट, फक्त सपोर्ट पर्पज साठी. बरोबर आहे, त्या पर्टिक्युलर प्लांट पासून किंवा ज्या ऑर्गॅनिझमवर त्या प्लांट मध्ये ग्रो आले त्या प्लांट पासून कोणतेही न्यूट्रिएंट वगैरे काय करत नाही, डिराइव्ह करत नाही, फक्त सपोर्ट पर्पज साठी त्याच्यावर ग्रो होतात. अशा पर्टिक्युलर प्लांटला आपण इपिफायटिक प्लांट कन्सिडर करतो. इपिफायटिक प्लांट मध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये, लायकोपोडियम.
लायकोपोडियम नावाचा प्लांट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, किंवा लायकोपोडियम नावाचा फर्न टेरिडोफाइट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इपिफायटिक नंतर कम्प्लिटली झिरोफायटिक हॅबिटॅट मध्ये, झिरोफायटिक habitat, the habitat which have a very trace quantity of moisture or very trace quantity of water. वॉटरचं प्रोपोर्शन ज्या पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये खूप कमी आहे, अशा हॅबिटॅटला आपण झिरोफायटिक हॅबिटॅट कन्सिडर करतो. या झिरोफायटिक हॅबिटॅट मध्ये सुद्धा काही टेरिडोफाइट्स ग्रो होतात. जसं एक कॉमन एक्झाम्पल आहे बघा, इक्विजिटम नावाचा एक टेरिडोफाइट जो आहे, तो इक्विजिटम नावाचा टेरिडोफाइट झिरोफायटिक हॅबिटॅट मध्ये खूप लक्झुरियसली ग्रो करत आहे. समजले? ते झाले काही हॅबिटॅट. त्यांच्या हॅबिटॅट मध्ये आपण सांगितलं टेरेस्ट्रियल हॅबिटॅट आहे, ॲक्वाटिक आहे, एपिफायटिक आहे आणि झिरोफायटिक टाइपचा सुद्धा हॅबिटॅट टेरिडोफाइट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. समजले? लिहून घ्या एवढं, राईट डाऊन. करू का पॉज? Alternation of generation, that is the life cycle of pteridophyte. Life cycle आपल्या टेरिडोफाइट मध्ये स्टडी करायची. लाईफ सायकल ऑफ टेरिडोफाइट. तर जनरली आपण लाईफ सायकल जर पाहिले तर लाईफ सायकल मध्ये प्रत्येक टाइपच्या प्लांट्स मध्ये आपल्याला दोन सिंपल स्टेजेस प्रत्येक टाइपच्या प्लांट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दॅट इज दी स्पोरोफायटिक स्टेज, स्पोरोफायटिक स्टेज, आणि सेकंड टाइपची स्टेज आहे जिला आपण गॅमेटोफायटिक स्टेज कन्सिडर करतो. स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेज. का असतं त्या स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेज? स्पोरोफायटिक स्टेज इज बेसिकली इन्व्हॉल्वड इन दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पर्पज आहे. या सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी गॅमेटचं प्रोडक्शन करणं, गॅमेटचं फ्युजन करून स्पोर प्रोड्यूस करणं, स्पोरला एन्क्लोज करण्यासाठी किंवा स्पोरला प्रोटेक्ट करण्यासाठी स्पोरोफाइटचं प्रोडक्शन करणं, हे बेसिकली या स्पोरोफायटिक स्टेजचे फंक्शन्स आहेत. आणि गॅमेटोफायटिक स्टेजचे आपण फंक्शन जर पाहिले तर गॅमेटोफाइट इज बेसिकली इन्व्हॉल्वड इन दी न्यूट्रिशन पर्पज. न्यूट्रिशन ॲज इट इज ग्रीन इन कलर, जनरली ग्रीन कलरचं आहे आणि ग्रीन कलर प्रेझेंट असल्यामुळे फोटोसिंथेटिक पिगमेंट मध्ये जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, या क्लोरोफिल पिगमेंट मुळे लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करून त्या लाईट एनर्जीचा केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करेल. तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं, ग्रोथ आणि न्यूट्रिशन हे बेसिकली दोन फंक्शन आहेत गॅमेटोफायटिक स्टेज मधले. तर जे स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट आहे, या स्पोरोफाइट गॅमेटोफाइट मध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन तर आपल्याला एंटायर प्लांट किंगडम मध्ये पाहायला मिळते. बरोबर आहे? ईच अँड एव्हरी प्लांट एक्झिबिट और इट शो अ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. But in case of pteridophytes, we will observe a heteromorphic alternation of generation. Heteromorphic alternation of generation. फक्त टर्म आपल्याला इथे लक्षात ठेवायची. अगेन क्या हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन, होमोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन्स काय असतात, यांचे एकमेकांसोबत कन्सर्न काय, एकमेकांपासून डिफरंट कसे आहेत, हे आपण एंटायर लाईफ सायकल बद्दल पुढे डिस्कस करणार आहे. तर लक्षात ठेवा हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे ज्या पर्टिक्युलर लाईफ सायकल मध्ये आपल्याला स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट अशा दोन ज्या स्टेजेस पाहायला मिळतात. आउट ऑफ दिस अ स्पोरोफाइट इज the sporophyte of the pteridophyte is diploid in nature. It is always diploid, then dominant आहे. त्याच्यानंतर ॲटोट्रॉपिक आहे आणि ॲटोट्रॉपिक सोबत इंडिपेंडेंट आहे.
बरोबर आहे. द स्पोरोफाइट ऑफ द टेरिडोफाइट इज कन्सिडर्ड ॲज अ डिप्लॉइड डॉमिनंट ऑटोट्रॉपिक अँड इंडिपेंडेंट टाइप. पण डिप्लॉइड आहे which has a two set of chromosome. जनरली आपण पाहतो तो स्पोरोफाइट जो आहे या स्पोरोफाइट मध्ये डिप्लॉइड नेचर आपल्याला प्रत्येक टाइपच्या प्लांट्स मध्ये पाहायला मिळते. आणि डिप्लॉइड स्पोरोफाइट मध्ये नेमकं काय असते, जनरली दोन हॅप्लॉइड टाइपच्या गॅमेट पासून आपण त्याचं प्रोडक्शन केलं असते. दोन हॅप्लॉइड गॅमेट एकमेकांमध्ये फ्यूज होतात, एक डिप्लॉइड टाइपची झायगोटची सेल तयार करतात. त्या झायगोटच्या सेल पासून पुढे स्पोरोफाइटचं आपण फॉर्मेशन करतो. तर डिप्लॉइड टाइपचा दोन क्रोमोझोमचे सेट्स त्याच्याकडे प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर डॉमिनंट आहे. डॉमिनंट कशामुळे पहा, कारण ऑटोट्रॉपिक आहे आणि स्वतः इंडिपेंडेंट आहे. Sporophyte of a pteridophyte is dominant over the gametophyte. Gametophyte शी त्याचा काही कन्सर्न नाही. गॅमेटोफाइट स्वतः त्याचा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन साठी स्वतः ग्रो होते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते, फूड मटेरियल स्वतः डिराइव्ह करते. तसंच स्पोरोफाइटला सुद्धा न्यूट्रिशन साठी या गॅमेटोफाइट वर डिपेंड राहण्याची गरज नाही. It do not depend over the gametophyte for their nutrition or for their food material. Autotrophic है. Autotrophic, it can synthesize their own food material. Independent है, it do not depend over the gametophyte for the growth and nutrition. Gametophyte चे जे आपण बाकीच्या प्लांट्स मध्ये बेसिक फंक्शन्स सांगतो, न्यूट्रिशन करणं, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं आणि ग्रोथ करणं. पण या ग्रोथ साठी सुद्धा आणि न्यूट्रिशन साठी सुद्धा स्पोरोफाइट गॅमेटोफाइट वर डिपेंड नाही. त्यानंतर गॅमेटोफाइट like a gametophyte, the sporophyte of pteridophyte is also differentiated into a three distinct structure, that is root, stem and leaf. बरोबर आहे. जसं आपण बाकीच्या प्लांट्स मध्ये गॅमेटोफाइटला रूट स्टेम लीफ मध्ये डिफरन्शिएट करतो, तसं इकडे रूट स्टेम लीफ मध्ये आपल्याला स्पोरोफाइटला सुद्धा डिफरन्शिएट करता येते. त्यानंतर या स्पोरोफाइट मध्ये जे पर्टिक्युलर रूट प्रेझेंट आहे, रूट्स इनिशियली जे प्रायमरी रूट तून डेव्हलप व्हायले, दिस प्रायमरी रूट्स इज अ शॉर्ट लिव्हिंग स्ट्रक्चर व्हिच इज रेडियली रिप्लेस्ड बाय. काय केलं जातंय, रूटला स्पोरोफाइट मध्ये न्यूट्रिशन मध्ये वॉटर आणि मिनरल न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करण्यासाठी रूटची डेव्हलपमेंट व्हायली. रूट्स मध्ये काय केलं जातंय, जो रॅडिकल पार्ट आहे त्या पर्टिक्युलर सीडचा किंवा स्पोरचा, त्या रॅडिकल पार्ट पासून इनिशियली एक सिंगल रूट डेव्हलप केलं जात आहे. जे सिंगल रूट काय होते, क्विकली डिजनरेट होते आणि डिजनरेट होऊन त्या सिंगल रूटच्या बेस पासून मल्टिपल नंबर मध्ये फायबर लाईक किंवा हेअर लाईक रूट्स डेव्हलप केल्या जातात, ज्या पर्टिक्युलर रूटला आपण ऍडव्हान्टेजियस रूट्स कन्सिडर करतो. तर स्पोरोफाइट ऑफ अ टेरिडोफाइट which is provided with the advantageous root system. जनरली आपण पुढे मोनोकॉट टाइपचे जे प्लांट स्टडी करणार आहे, या मोनोकॉट मध्ये ऍडव्हान्टेजियस रूट सिस्टीम प्रेझेंट आहे. तशी सेम रूट सिस्टीम आपल्याला या टेरिडोफाइटच्या स्पोरोफाइट मध्ये सुद्धा पाहायला मिळाली. त्याच्यानंतर त्याचं स्टेम जर आपण पाहिलं तर स्टेम मे बी अंडरग्राउंड. बेसिकली स्टेम जर आपण पाहिले या टेरिडोफाइट्स मधला स्पोरोफाइटचा, तर अंडरग्राउंड सुद्धा असू शकते और इट मे बी एरियल. बरोबर आहे. अंडरग्राउंड जर असेल तर अंडरग्राउंड मॉडिफाइड टाइपचे स्टेम असते, ज्या पर्टिक्युलर स्टेमला आपण रायझोम कन्सिडर करतो. बरोबर आहे. रायझोम इज द अंडरग्राउंड मॉडिफाइड टाइप ऑफ स्टेम व्हिच इज कॉमनली फाउंड इन द स्पोरोफाइट ऑफ टेरिडोफाइट. त्याच्यानंतर एरियल स्टेम अबोव ग्राउंड आहे, जसं नेफ्रोलोपिस मध्ये नेचे मध्ये आपल्याला मेन ऍक्सिस जे ग्राउंडच्या वर किंवा जमीन लेवलच्या सॉइल सरफेसच्या वर ग्रो झालेला पाहायला मिळतंय, त्यावेळेस आपण त्याला एरियल टाइपचे स्टेम कन्सिडर करतो. त्याच्यानंतर लीफ जर आपण स्पोरोफाइटचे पाहिले तर लीफ तुम्हाला स्केली लीफ, स्केली और इट मे बी सिंपल और पिन्नेटली कंपाउंड, पिन्नेटली कंपाउंड टाइपचे लीफ जसं आपल्याला नेफ्रोलोपिस मध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्केली लीफ जे आपण झिरोफायटिक हॅबिटॅट मध्ये, इकडे लिहिलं तर बघू तरी झिरोफायटिक हॅबिटॅट मध्ये आपल्याला तो इक्विझिटम नावाचा फर्न पाहायला मिळतोय.
त्या इक्विजिटम मध्ये स्मॉल रिड्युस्ड टाइपचे लीव्स प्रेझेंट आहेत. त्या स्मॉल रिड्युस्ड लीव्सला आपण कॉमनली स्केली लीव्स कन्सिडर करतो. तर स्केली लीव्स प्रेझेंट आहेत, सिंपल टाइपचे सुद्धा प्रेझेंट आहेत, पिन्नेटली कंपाऊंड जसं नेफ्रोपिस मध्ये प्रेझेंट आहे, पिन्नेटली कंपाऊंड सुद्धा आहे. स्टेम मध्ये आपण सांगालो अंडरग्राउंड सुद्धा असू शकते, एरियल सुद्धा असू शकते. रूट्स मध्ये ऍडव्हांटेजियस टाइपचे रूट्स कॉमनली या स्पोरोफाइट वर प्रेझेंट आहेत. समजलंय? तर टेरिडोफाइट्स मध्ये आपण आज इथपर्यंत थांबू. बाकीचा जो टेरिडोफाइटचा पार्ट आहे तो टेरिडोफाइटचा पार्ट आपण उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू. काय डाऊट असेल तर विचारा. पिन काढा, शाट मारायला. मारला